श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। तर नागपंचमीला आपल्याला एका वस्तूला स्पर्श सुद्धा करायचा नाहीये। त्या वस्तूचा जर आपण वापर केला ना तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतात। त्यामागचं कारण कुठली वस्तू आहे, का नाही तिचा वापर करायचा, हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगते। दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीला आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे, या दिवशी खरंच काही नियम पाळावे लागतात, काही चुका टाळायच्या असतात, काही कामं आवर्जून करायचे असतात। आणि नागपंचमीच्या दिवशी भावासाठी सुद्धा उपवास केला जातो। तर तो उपवास आपण महिलांनी का करायचा, सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नागपंचमीला खरंच खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते। घरोघरी म्हणण्यापेक्षा तिथे डायरेक्ट नागाची तर कोणी पूजा करत नाही, पण नागाचं चित्र किंवा त्यांची प्रतिमा काढून नागदेवतांची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न केलं जातं। श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते, म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। सापाला शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं। नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष, वासुकी, पद्मनाभ, त्यानंतर कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा केली जाते। या 8 नागांचं एके ठिकाणी मंदिर सुद्धा आहे। ठीक आहे। तर नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये शक्यतो भाकरी चपाती वगैरे केली जात नाही। म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कढईमध्ये अन्न शिजवलं जात नाही, तवा ठेवला जात नाही, लोखंडी तवा वगैरे ठेवला जात नाही। कारण बघा म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो। तर त्यामुळे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला तवा, सुई, चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाहीये। धारदार तीक्ष्ण वस्तूंना आपण स्पर्श सुद्धा करू नका, कारण हात लावला म्हणजे आपण त्याचा वापर केला जाईल चुकून। तर त्यामुळे त्यांचा या दिवशी वापर करणं खरंच खूप अशुभ मानलं जातं। कारण या वस्तूंचा वापर केल्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख यायला लागतात, जे आपल्याला नको असतात। यामागचं एक कारण असं सुद्धा आहे की या दिवशी समजा जमीन वगैरे काही खणली तर जमिनीमध्ये बघा बरेचसे जीव राहत असतात, त्यांचा जीव जातो। तर त्यामुळे सापाचं बीळ वगैरे असतं तर ते तुटण्याची शक्यता असते, म्हणून या दिवशी अशा गोष्टी केल्या जात नाही। ठीक आहे। आता नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, तर नागपंचमीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी अगदी 2-3 दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे। अगदी सोपी पूजा मांडणी आहे, नक्की बघा। नागदेवतेची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन पण करायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की पूजा मांडणीचा तुम्ही व्हिडिओ एकदा नक्की बघा, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। या दिवशी आपण उपवास करतो, बरेचसे लोक या दिवशी उपवास करतात। आता बघा सोमवारी पण उपवास आहे, बरेचसे लोक नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पण उपवास करतात, कारण त्यामागे एक कथा पण आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगते। आता बरेचसे प्रश्न येऊ शकतात की ताई सोमवारचा पण उपवास आहे, मग तो कधी सोडायचा वगैरे। तर बघा माझ्या माहितीनुसार आणि मी जी माहिती आमच्या एक आहेत त्यांच्याकडे सगळी माहिती मी त्यांना विचारून करते। तर मी कसं करणार आहे ते मी तुम्हाला सांगते। सोमवारी आपला श्रावणाचा पहिला सोमवार आहे, तर सोमवारी संपूर्ण दिवस उपवास धरून मी संध्याकाळी उपवास सोडेल आणि हेच योग्य आहे। तुमच्याकडे थोडीफार पद्धत काही वेगळी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकता। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची, कारण जिथे महादेवांचं मंदिर आहे तिथे नागदेवता असतातच आणि आपण आपल्या देवाऱ्यामध्ये नाग कधीच पूजत नाही। म्हणजे पिंडीवर नाग वगैरे असेल तर ते चुकीचं आहे। तुम्ही कुठल्या गुरुजींना वगैरे विचारा, आपण देवघरामध्ये फक्त शिवलिंग पूजतो, त्यासोबत नाग पूजत नाही। ठीक आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे। नागदेवतांचं जे चित्र मिळतं म्हणजे एक जिवतीचा कागद आपण त्याला म्हणतो, तर तो आपल्याला पूजायचा असतो। आता नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या करणं टाळलं पाहिजे। तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे नागपंचमीच्या दिवशी झाडं वगैरे छोटे, तुमचं काही गार्डन वगैरे असेल तर ते आपल्याला तिथले झाडं वगैरे तोडायचे नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तर श्रावणामध्ये केलाच जात नाही, पण तरी पण सांगते अशा शुभ दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करू नका। शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला घ्यायचं आहे, त्यासोबतच पोळी भाजी वगैरे तवा ठेवणं या दिवशी वर्ज्य आहे। तर त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आमच्याकडे सुद्धा या दिवशी कानवले आणि खीर केली जाते। कानवले तुम्हाला माहिती आहे, जसं आपण इडली भांड्यामध्ये पाण्याच्या वाफेने शिजवतो त्याचप्रमाणे हे गव्हाच्या पिठाचे कानवले जे आहे तर ते शिजवले जातात। तर त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा कानवले करा किंवा इतर काही गोष्टी तुमच्याकडे करत असतील तर तशा तुम्ही करू शकतात नागपंचमीला। फक्त तवा वगैरे धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही। आता हे झालं की आपण काय करायचंय काय नाही। यासोबतच बघा या दिवशी खोटं बोलणं, कोणाचा अपमान करणं, त्यानंतर फसवणूक करणं या गोष्टी टाळल्या पाहिजे।
खरं तर हे नियम नेहमीच पाळले पाहिजे, कारण जेव्हा आपण कोणाला तरी फसवतो, खोटं बोलतो, तर त्याचे परिणाम आपल्याला खरंच भोगावे लागतात. आणि मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं काय झालं, पण या चुका करताना आपण विचार करत नाही की समोरच्याशी आपण जेव्हा खोटं वागतो, त्याचा अपमान करतो, त्याला काहीतरी वाईट साईड बोलतो, तर त्यावेळेस आपण विचार करत नाही. पण वाईट दिवस आल्यावर आपल्याला वाटतं की नाही, मी सगळं चांगलं करते, पण माझ्या बाबतीत असं काय होतं. त्यामुळे अशा शुभ दिवशी तर अशा चुका अजिबात करायच्या नाही, मोठ्यांचा अपमान वगैरे करायचा नाही. आता बघा, नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात, त्याची एक छोटीशी कथा आहे, तर ती मी तुम्हाला सांगते. सत्तेश्वरी देवीची कथा आहे. सत्तेश्वरीला एक भाऊ होता, सत्तेश्वर असं त्याचं नाव होतं. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला. तर भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी खूप दुःखी होती. तिने अन्न त्याग केला होता. त्याच वेळी तिला सत्तेश्वर नागरूपामध्ये दिसला, त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटलं की जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजा करेल, तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असं नागदेवतांनी वचन दिलं. तर तेव्हापासून स्त्रिया नागपंचमीला नागाचे पूजन करू लागल्या आणि उपवास करू लागल्या. तर ही त्यामागची कथा आहे. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये सख्खा भाऊ असेल, सख्खा भाऊ नसला तरी सुद्धा बरेचसे मानलेला वगैरे आपला भाऊ असतो. तर त्यामुळे आपल्या भावासाठी, त्याच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या दिवशी बरेचशा स्त्रिया उपवास करत असतात. तर तुम्ही सुद्धा बघा, ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, पटलं तर नक्की तुम्ही उपवास करा, सांगितल्याप्रमाणे पूजा करा. यासोबतच नागपंचमीच्या दिवशी कुठल्या छोट्या नियमांचं पालन करायचं, कुठल्या गोष्टी टाळायच्या, ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल, पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.